हरिओम. कंठम भरतवंदिता. कंठम भरतवंदिता. आम्ही मागच्या वेळेस बोललो की आमच्या मागच्या बाजूला डोळे नाही, पुढच्या बाजूला डोळे आहेत. आमच्या ह्या दोन स्नायूंमुळे आम्ही मान मागे वळू शकत नाही, पुढेच वळू शकतो. हे आमचं केवढं मोठं भाग्य आहे. त्याचबरोबर आम्हाला आज पुढचा प्रवास करायचा आहे ह्या कंठाचा, आणि ह्या कंठाचं रक्षण करणाऱ्या त्या भरतवंदित रामाचा, म्हणजेच भरताचा प्रवास आम्हाला करायचा. कंठ. मागच्या वेळेस मी सांगितलं की मेंदू आणि इतर शरीर, माझं मस्तक, मेंदू सांभाळणारं माझं मस्तक आणि इतर शरीर यांना जोडणारा हा पूल म्हणजे हा कंठ. रामायणामध्ये आणि भक्तांच्या भक्त जीवनामध्ये भरताचं स्थान तेच आहे. आम्हाला निर्गुण निराकार परमेश्वर कळू शकत नाही, आम्हाला सगुण पण निराकार असणारा परमात्मा समजू शकत नाही, आणि म्हणून आम्हाला सगुण साकार भक्ती हा साधा सोपा पहिला मार्ग ज्याने दाखवून दिला, पादुका पूजन ज्याने पहिल्यांदा करून दाखवलं, तो भरत हा आमचं मस्तक, आमचं सहस्त्रार चक्र आणि आमची अनाहतापासूनची खालची शरीराशी निगडीत असणारी चक्र ह्यांना जोडणारा दुवा आहे. हे आम्हाला कळलं आहे. सगुण साकार ज्ञान, सगुण साकार भक्ती एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला निर्गुण निराकाराचं ज्ञान, निर्गुण निराकाराची भक्ती, ह्या दोघांना जोडणारा दुवा म्हणजे भरत. कारण भरत हे अशा भूमिकेमध्ये स्थिर आहे की तो त्याला पूर्णपणे परमेश्वर पण तेवढाच मानतोय 108%, आणि तेवढाच 108% तो त्याला मानव पण मानतोय, स्वतःचा भाऊ पण मानतोय. देवत्व आणि मानवत्व आम्ही सुंदरकांडाच्या पहिल्या 3 श्लोकामध्ये वाचतो रामाचं वर्णन. माया मनुष्यम हरिम. तो पूर्ण मनुष्यच आहे, पूर्ण मनुष्यासारखाच वागलेला आहे, आणि असं मनुष्यत्व पूर्णपणे भरत जपतो आणि परमेश्वरत्व पण जपतो. पादुका ठेवून त्याची पूजन पण करतो, आणि त्याचप्रमाणे तो राजा आहे, मानवी राजा हे जाणून त्याचा राज्यकारभार पण तोच चालवतो. हे आम्हाला कळलं पाहिजे. असा हा भरत. आमचा मेंदू जो असतो ना, आम्हाला कोणी विचार, भावानं तुमचं मन कुठे आहे? आमचं मन म्हणजे आमच्या मेंदूत असणं. बुद्धी कुठे आहे? मेंदूमध्ये. आम्हाला एवढं माहिती की मन आणि बुद्धी याचा आमच्या मेंदूशी संबंध आहे. परंतु आमच्या लक्षात की जेव्हा मराठी भाषा किंवा कुठलीही भाषा आपण बोलतो, ती मराठी भारतीय भाषा असो की फॉरेनची दुसरी भाषा असो, हृदय हा शब्द आम्ही खूप वेगळ्या प्रकारे वापरतो. काय तुला हृदय आहे की नाही? हे इज अ हार्टलेस पर्सन. हृदय म्हणजे खरं म्हणजे रक्ताचा पुरवठा करणारा एक पंप आहे. त्याच्या म्हणून की आमच्या भावना उत्पन्न होत नाही. पण आम्हाला माहिती आहे हृदय हा शब्द आम्ही कुठल्या अर्थाने वापरतो की जिथे प्रेमाच्या, मृदुतेच्या, क्षमेच्या भावना उत्पन्न होतात त्या भागाला आम्ही हृदय म्हणतो. म्हणजे ते हे ब्लडचा सप्लाय करणारं, रक्त पुरवठा करणारं, रक्ताचं पंप असणारं हार्ट नव्हे. ते हृदय नावाचा इंद्रिय नव्हे, हृदय नावाचा अवयव नव्हे. तर ते हृदय म्हणजे आमच्या भावनांचं केंद्रस्थान, की जे पण मग अर्थ आमचं ह्या इथे नसलं पाहिजे, ते कुठे ते आमच्या मेंदूच्या पेशींशीच निगडीत असलं पाहिजे. म्हणजे आमच्या लक्षात येईल की मन आणि मेंदू आणि बुद्धी ह्यांचा खूप जवळचा संबंध आहे. आम्हाला मेंदूमध्ये असं नवीन शास्त्र ज्याला आम्ही विज्ञान म्हणतो, सायन्स म्हणतो, ते विज्ञान आम्हाला निरनिराळी सेंटर्स दाखवतं मेंदूमध्ये. बाबा हे स्पीच सेंटर आहे डाव्या बाजूला, म्हणजे बोलण्याचं सेंटर आहे. हे लिहिण्याचं सेंटर वेगळं असतं, लिहिलेलं वाचण्याचं सेंटर वेगळं असतं, तोंडाने बोलण्याचं सेंटर वेगळं असतं, वाचण्याचं सेंटर वेगळं असतं, हाताने लिहिण्याचं सेंटर आणखीन वेगळं असतं, रिटन स्पीच वेगळं असतं, स्पोकन स्पीच वेगळं असतं. आम्ही जे लिहितो ते रिटन स्पीच, आम्ही बोलतो ते स्पोकन स्पीच, त्यांची सेंटर्स वेगळी आहेत. आमच्या भावनांची सेंटर्स वेगळी आहेत. आमच्या जिभेच्या मुवमेंट्स करणारं सेंटर मेंदूमधलं वेगळं आहे. भूक नियंत्रित करणारं आमचं मेंदूमधलं सेंटर शास्त्रज्ञांनी ओळखून काढलेलं आहे. शीला शूला करणार, साफ होण्यासाठी लागणारं आवश्यक असणारं मेंदूमधलं सेंटर आमच्या सायन्सने ओळखून काढलेलं आहे. सेक्स वगैरे भावनांविषयी जाणीव उत्पन्न करणारं आणि तशी कृती घडवून आणणारं सेंटर पण सायंटिस्टना माहिती आहे मेंदूमध्ये आमच्या कुठे आहेत. कुठली केमिकल्स तयार होतात हे माहिती आहेत, पण आम्हाला एक अजून कळत नाही की मोजकी जी काही न्यूरो ट्रान्समिटर्स मेंदूमध्ये आहेत ते एकाच प्रकारचे न्यूरो ट्रान्समिटर्स म्हणजे केमिकल्स
त्याच प्रकारच्या ब्रेन सेल्समध्ये, पेशींमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भावना कशा काय उत्पन्न करू शकतात, आम्हाला अजूनही समजू शकलं नाही. आम्हाला तहान लागली की कुठलं सेंटर स्टिम्युलेट होतं आणि तहान शमन झालं, तहानेचं आम्ही पाणी प्यालो की कुठल्या केंद्राचं शमन होतं हे कळतं, पण आम्हाला तहान दाखवता येत नाही. कोणाला तहान दाखवता येईल का? आम्ही पाणी दाखवू शकू, तहान नाही दाखवू शकणार. आम्ही भूक दाखवू शकू का? नाही, भूक दाखवता येणार नाही. आम्ही प्रेम व्यक्त करू शकू, आम्हाला प्रेम दाखवता येईल का? नाही. प्रेम ही वस्तू आम्हाला दाखवता येते, प्रेमाची अभिव्यक्ती आम्हाला करता येते, आम्हाला प्रेम एक्सप्रेस करता येतं, प्रेम आम्हाला दाखवता येत नाही. म्हणजेच ह्या न दाखवणाऱ्या, न दिसणाऱ्या परंतु असणाऱ्या गोष्टी ज्या आहेत पण दाखवता येत नाही, त्या सगळ्या गोष्टी म्हणजेच मन. लक्षात ठेवा. ही माझी तृष्णा म्हणजे तहान, माझी भूक, माझं प्रेम. मला राग आलाय, माझा चेहरा असा होतो, अमुक होतो, तसा होतो, मी मारायला धावून उठतो, मी शिव्या घालतो, हा माझ्या रागाचं एक्सप्रेशन केलं. पण मी त्याच्याशिवाय पण माझा राग असू शकतो अगदी शांत डोक्याने. बघा, आपण बघतो एखादं म्हणतो कोल्ड ब्लडेड मर्डर, शांत डोक्याने तो हसत खर येतो आणि मस्तपैकी फटकन कोणा न करता गळा दाबून मोकळा होतो. म्हणजे क्रोधाची अभिव्यक्ती कुठे झाली? शेवटच्या क्षणापर्यंत झालीच नाही, काम संपेपर्यंत. म्हणजे क्रोध म्हणजे ती दिसणारी गोष्ट पण आहे. क्रोध म्हणजे माझ्या मनातली अशी काही गोष्ट आहे की जी दिसू शकत नाही, पण तिचं अस्तित्व मात्र असतं, तिचं कार्य मात्र असतं. कार्य दिसतं पण अस्तित्व मात्र दिसत नाही. ज्या गोष्टीचं अस्तित्व दिसत नाही परंतु कार्य मात्र दिसतं, तीच माया म्हणजे मन, म्हणजेच कल्पना. वारंवार तुम्हाला सांगतो की कल्पनेला अस्तित्व नाही आहे, पण कल्पनेचं कार्य. त्याचप्रमाणे माझं प्रेम जे आहे त्याला कार्य आहे, त्याला अस्तित्व नाही आहे असं नाही आहे, त्याला अस्तित्व आहे पण ते मला दाखवता येत नाही. तहान आहे, तहानेलाही अस्तित्व आहे पण ते मी दाखवू शकत नाही. भूक आहे म्हणजे तिला अस्तित्व आहे पण ते मला दाखवता येत नाही. अस्तित्व नाही आणि कार्य आहे म्हणजे कल्पना. तर कल्पनेच्या आधी असणारी दुसरी गोष्ट म्हणजे मन. म्हणजे काय? मन ही कल्पनेचं आणखीन एक टोक आहे. कल्पनेचं, मनाचं आधीचं टोक म्हणजे काय? अस्तित्व आहे, त्याचं कार्य पण दिसतंय पण आम्हाला अस्तित्व दाखवता येत नाही. अस्तित्व फक्त एक्सप्रेस करता येतं, अभिव्यक्त करता येतं. अमुक अमुक ठिकाणी हे प्रेम आहे, हे प्रेम अशा आकाराचं आहे, प्रेम अशा रूपाचं आहे असं आम्हाला दाखवता येत नाही. अशा रीतीने प्रेम काय, भूक काय, तहान काय, अशा ज्या आमच्या भावना अस्तित्वात आहेत पण दाखवता येत नाहीत, त्यांच्या कार्यावरून आम्हाला त्यांचं अनुमान करता येतं, त्यांच्या अभिव्यक्तीवर आम्हाला त्यांचं अनुमान करता येतं. अशा गोष्टी मनामध्ये उत्पन्न होत असतात आणि त्यांनीच मन घडत असतं. आता मी एखाद्या व्यक्तीवर संस्कार करतो म्हणजे काय करतो? त्याच्या मेंदूमध्ये हातोडा ठेवून खेळ ठोकतो का? की आम्ही आपल्या घरची भांडी घासतो किंवा मुलांना झोडतो, धुतो, असं त्याच्या मेंदूला धुतो का? नाही. मुलाला समजावून सांगणं काय का 2 थापडा मारणं काय जरूर पडले तर बापाने, हे संस्कार आहेत. पण हे संस्कार केले मी नक्की काय केलं? मी संस्कार तो दाखवू शकतो का? नाही. संस्काराचा परिणाम मी बघू शकतो किंवा संस्कार न केल्याचा परिणाम मी बघू शकतो, पण तरी संस्कार असतंच. म्हणजे अशा ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्यांना अस्तित्व आहे, कार्य आहे, पण त्यांचं अस्तित्व मला दाखवता येत नाही. त्या सगळ्या गोष्टींचं मिळून माझं मन बनलेलं असतं. त्यामुळे माझ्या मेंदूमध्ये जर या मनाशी निगडीत वेगळी वेगळी सेंटर्स असली, तहानेचं सेंटर वेगळं, भुकेचं सेंटर वेगळं, माझ्या फ्रंटल लोब, प्रीफ्रंटल लोब नावाचा मेंदूचा भाग आहे ज्याच्यामध्ये प्रेम, रेग, द्वेष वगैरे भावना केंद्रित झालेल्या असतात. हे बघतो कुत्र्याला पण राग येतो, नागाला पण राग येतो, म्हणजे क्रोध त्यांच्यामध्ये पण आहे. बैल पण ढुशी मारायला धावत येतो, बरोबर? म्हणजे त्यांच्यामध्ये पण क्रोध ही भावना आहेच. ह्या सगळ्या फ्रंटल लोब आम्ही म्हणतो ज्याला मेंदूचा हा पुढचा भाग, त्याच्यामुळे आमच्या सगळ्या भावना जमा झालेल्या असतात. म्हणजे आमच्या ह्या भावनांचं सुद्धा सेंटर आहे, पण तरी ह्या भावना मूर्त स्वरूपात आम्हाला दाखवता येत नाही. ज्या आम्ही दररोज अनुभवतो त्या आम्हाला मूर्त स्वरूपात दाखवता येत नाहीत आणि म्हणून आम्हाला त्यांना रूप द्यावं लागतं. मुलगा जेवत नाही म्हटलं की ती प्रेमळ आई तोंडावरून पदर घेते, बुवाला खाईल तुला. आता काय आई बुवा आहे का? नाही. आई सैतान आहे का? नाही.
तिला वाटतंय का की मुला यावं आणि भूताने खावं? वाटत नाही. ती म्हणते मर मेला तू असाच. तिचं इच्छा असते की आता मूल मरावं आणि त्याला उतरावं आणि जाळावं. नाही, तिच्या मनात हा विचार आला तरी ती स्वतःला जाळून घेईल. बरोबर. पण ते एक्सप्रेशन आहे, ते रूप आहे. वाढदिवसाला आम्ही मुलाच्या केक कापतो, त्याला चांगले कपडे घालतो, हे रूप आहे त्या प्रेमाचं. बहीण भावाला राखी बांधते, हे प्रतीक आहे त्या प्रेमाचं. लहान मूल सुद्धा बोलता येत नसतं, तेव्हा आईकडे भूक लागली, तहान लागली तर पहिल्यांदा रडतं. त्याचं रडणं आईलाच फक्त कळतं. पुढे खुणा करतं, खाऊ पाहिजे भूक लागली असेल तर. किंवा पाण्याला पापा म्हणतं, पाण्याला पापा म्हणते म्हणून आई त्याला पापाचा घडा आणून देते का? नाही, पाणीच आणून देते ना. पण हे आम्ही दिलेलं रूप आहे. लग्नामध्ये पती पती एकमेकाला हार घालतात. अगदी आम्ही कोर्टात जर रजिस्टर मॅरेज केलं तरी एकमेकाच्या गळ्यात हार घालतोच. कशाला घालायला पाहिजेत? काय आवश्यकता आहे मला सांगा? पण घालतो. काही वाईट गोष्ट नाही, चांगली गोष्ट आहे. कारण हे प्रतीक आहे, प्रतीक आहे. ह्या प्रतीकांची आवश्यकता आहे. जे अस्तित्वात आहे पण ज्याचं रूप आम्ही जाणू शकत नाही, म्हणून आम्ही कोणाला सांगू शकत नाही. आम्हाला एक्सप्रेस करतावर लागतं. तरी आम्हाला कुठल्या तरी रूपाची, प्रतीकाची आवश्यकता असते. काहीतरी प्रतीक. बघा, आपल्या जवळच्या माणसाला आपण दुखावतो, पटकन म्हणतो अगदी मनापासून, सॉरी, खरंच सॉरी, चुकलं रे माझं, नाही, नको होतो मी असं बोलायला. त्या शब्दाची आवश्यकता आहे. शब्द म्हणजे पण काय? शब्द म्हणजे माझ्या विचारांचं प्रतीक. शब्द किंवा भाषा म्हणजे काय? तर माझ्या मनात जे विचार उठतात ते विचारांचं मूर्त स्वरूप जे मी दिलं ते. जर ते विचार सगळ्या माणसांच्या मनात समान आहेत की समोर आंबा आहे आणि मला आंबा खायचा आहे, सगळ्यांच्या 10 समजा 100 भाषा जाणणारे 100 माणसं बसलेली आहेत, प्रत्येकाच्या मनात तोच विचार आहे की मला आंबा खायचा आहे आणि हे त्याला सांगायचं आहे. जर विचारातून शब्द प्रगटले असते डायरेक्टली तर प्रत्येकाची भाषा एकच असती. आंब्याला आंबच म्हटलं असतं, मला मलाच म्हटलं असतं. पण नाही, प्रत्येकाची भाषा वेगळी आहे, प्रत्येकाचा शब्द वेगळा आहे. कारण का? हे शब्द मानवाने आपापल्या भावना व्यक्त करण्यासाठी निवडलेली प्रतीक आहेत, म्हणून ती वेगवेगळी आहे. पण ही प्रतीकांची आवश्यकता आहे. मला सांगा, ही प्रतीकं नसतील, हे शब्द नसतील, आम्ही आमच्या भावना व्यक्त करू शकू का? नाही करू शकत. खरंच सांगतो, आम्ही नाही करू शकत. आमच्याकडे आमच्या भावना व्यक्त करण्यासाठी शब्द नावाची प्रतीकं आहेत, म्हणून आम्ही आमच्या भावना ज्या अमूर्त स्वरूपात आहेत त्यांना मूर्त स्वरूप देऊ शकतो. मग ती भाषा शब्दांची असो किंवा हालचालींची असो. आम्ही बॉडी लँग्वेज नावाचा पण एक शब्द वापरतो, त्याच्यावरून आम्हाला कळत. मागच्या डोळ्यांची पण एक भाषा असते. बघा, एका घरामध्ये तुम्ही जाता, नवरा बाहेर गप्पा मारत बसलेला असतो आणि तुम्ही त्या नवऱ्याला विचारता, तुमचा मित्र आहे, अरे रविवारी पिकनिकला जायचं आहे, येतो का? हो हो येतो ना. आणि असा बघतो आणि तिकडून डोळ्याने दटवलं जातं, गाप, की लगेच हा म्हणतो, नाही रे, त्या दिवशी माझ्या काकूचं 13वं आहे, मला जायचं. काही शब्द उच्चारला नाही, हालचाल केली नाही, काय नाही, डोळ्यांचा धाक म्हणतो ना, त्या धाकामध्ये असतात म्हणते. बरोबर. मुलांना तर ठेवावं डोळ्यांच्या धाकामध्ये. हे आम्हाला कळलं की डोळ्यांची पण एक भाषा असते. तर आमचं लक्षात येईल की ह्या रूपकांची आम्हाला खूप आवश्यकता असते. आणि सगळ्यात जास्त आम्हाला या रूपकांची आवश्यकता असते ती त्या परमेश्वराशी अनुसंधान साधण्यासाठी. परमेश्वराशी अनुसंधान साधणं ही आमच्यासारख्या सामान्य माणसाला खूप कठीण गोष्ट असते, खूप कठीण गोष्ट असते. आम्हाला कळत नाही. आणि त्याचसाठी ह्या ऋषींच्या प्रज्ञेने, ह्या तपस्व्यांच्या श्रेष्ठ भक्तांच्या प्रज्ञेने हा परमेश्वराची विविध रूपं घ्यावयास त्याला भाग पाडला. आम्ही ती मूर्तीपूजा करतो, आम्ही पादुका पूजन करतो. ह्या सर्व प्रतीकोपासना सुरू केल्या आहेत त्या भरताने पहिल्यांदा हे आम्हाला कळलं पाहिजे. प्रतीकोपासना पंचविध आहेत. पंचोपचारिक पूजन म्हणतो आम्ही ते वेगळं, ते उपचार 5 आहेत, धूप दीप नैवेद्य वगैरे. तर प्रतीकोपासना 5 प्रकारच्या आहेत आणि त्या 5ही प्रकारच्या प्रतीकोपासनांची आणि प्रतीकांच्या उपासनांची सुरुवात ही भरताने केलेली आहे.
पहिलं प्रतीक आहे, त्याची पहिलं प्रतीक उपासना आम्हाला माहिती आहे, ते म्हणजे पादुका पूजन. रामाच्या पादुकांचं पूजन. ह्या विश्वामध्ये पादुकांचं पूजन पहिल्यांदा भरताने केलं. ही पहिल्या प्रतीकाची उपासना त्याने सिद्ध केली आणि सिद्ध करून आम्हाला दिली. त्यानंतर दुसरी गोष्ट, दुसरं प्रतीक त्याने उत्पन्न केलं आणि ते म्हणजे रामाची मूर्ती. राम, लक्ष्मण आणि सीता ह्यांना सोडून रामाच्या पादुका घेऊन जेव्हा तो परत येतो, रामाच्या पादुका जेव्हा तो त्या गादीवर ठेवतो आणि स्वतः मात्र अयोध्येच्या बाहेर नंदीग्राम नावाच्या भागामध्ये राहतो, झोपडी बांधून राहतो, तेव्हा त्या कुटीमध्ये त्याला पादुका दिसत नाहीत, कारण पादुका राजगादीवर महालामध्ये आहेत. त्यामुळे रात्री जेव्हा तो आपल्या पर्णकुडीमध्ये पहिल्या दिवशी परततो तेव्हा बेचैन होतो. मनासमोर सारखी रामाची मूर्ती, लक्ष्मणाची मूर्ती, सीतेची मूर्ती आणून रडायला लागतो. सहन होत नाही, तडफत राहतो. पाण्याबाहेर मासे काढत जशी तडफेल तशी त्याची अवस्था होते. आणि मग त्या दुःखापोटी तो तिकडे जो दिवा आहे त्या दिव्याचा चटका त्याला लागतो. त्याला कळत नाही बाजूला दिवा आहे, त्या कामाने इलेक्ट्रिसिटी नव्हती, आणि बघतो तर हाताचं बोट ती काजळी लागून काळं झालंय. आणि मग त्या शेणाने सारवलेल्या भिंतीवरती त्या काजळीने, दिव्याच्या काजळीने तो रामाचं, लक्ष्मणाचं आणि सीतेचं चित्र काढतो. आम्ही सुद्धा तसबीर पुसतो. हे दुसरं प्रतीक परमेश्वराचं. ह्या दुसऱ्या प्रतीकाची उपासना पण पहिल्यांदा भरतानेच केली. राम, लक्ष्मण, सीतेचं पहिलं चित्र भरताने स्वतःच्या हाताच्या बोटाला बसलेल्या आणि कुठल्या ह्या बोटाला बसलेल्या चटक्याने, हे बोट ह्याला काय म्हणतात, काय नाव याला, अंगुष्ठिका, बरोबर. आणि हिनेच आम्ही हळद कुंकू का लावतो आम्हाला माहीत नसायचं कारण हे आहे की हा बोटाला चटका बसला आणि तिकडे जी काजळी लागली त्या बोटाने मग काजळी घेऊन भरताने पहिल्यांदा ह्या विश्वामध्ये राम, लक्ष्मण, सीतेचं चित्र काढलं. म्हणून आम्ही हे बोट वापरतो. आम्हाला माहिती आहे हेच बोट वापर, हे बोट वापरलं तर पाप लागेल, काही पाप लागणार नाही, अंगठ्याला लावला तरी काही पाप लागणार नाही. पण हे का, तर आम्हाला त्या भरताचं स्मरण ठेवायचं असतं म्हणून, की स्वतःच्या बोटाला लागलेला चटका, स्वतःच्या हृदयाला लागलेला चटका आणि त्या दिव्याची काजळी, ती काजळी घेऊन त्या काजळीने त्याने त्या राम, लक्ष्मण, सीतेचं चित्र भिंतीवर समोर काढलेलं आहे. दुसऱ्या प्रतीकाची उपासना त्या भरताने सुरू करून दिलेली आहे. ते चित्र काढल्यानंतर त्याच्या मनाला शांतता लाभते आणि त्यांच्याकडे बघत बघत तो रामाचं गुणगान करत राहतो, सीतामाईचं गुणगान करत राहतो, लक्ष्मणाच्या भाग्याची थोरवी गात राहतो. लक्ष्मणा, तू किती थोर आहेस, किती भाग्यवान आहेस की तुला रामाचं चिरंतन सख्य लाभलेलं आहे, रामाबरोबर तू सदैव आहेस. असाच मलाही कर, मी तुझाही भाऊच आहे, हे लक्षात ठेव. ही लक्ष्मणाची त्याने केलेली प्रार्थना. ही प्रार्थना तो लक्ष्मणाची करतो, रामाची करतो, रामाचं गुणगान करतो, सीतेचं गुणगान करतो. आणि हे गुणगान करता करता त्याला ती रामाची प्रतिमा, रामाचं चित्र, सीतेचं, लक्ष्मणाचं चित्र सजीव झाल्यासारखं वाटू लागतं. त्याला वाटेल चित्र माझ्याशी बोलतंय. त्याला स्पर्श करावंसं वाटतो, पण स्पर्श करता येत नाही. स्पर्श त्याला पूर्ण मानवी स्पर्श लागत नाही. त्यामुळे त्याला असं वाटतं की मला ह्यांना स्पर्श करायचा आहे. पादुका तिथे आहे, पादुकांना स्पर्श करून पायाला स्पर्श केला त्याला सुख मिळत होतं, पण ते सुख पण चित्र दिसतंय, पण मी त्याला त्यातून मानवी स्पर्शाची भावना मला मिळू शकत नाही. राम, लक्ष्मण, सीतेच्या पायांची कल्पना मी करू शकत नाही. असा विचार त्याच्या मनामध्ये चालला. हा त्यांची प्रार्थना करतोय, रामाचं गुणगान करतोय. आणि त्याच वेळेला भरताने सुद्धा स्वतःच्या अंगावरचे सगळे दागिने उतरवून ठेवलेले. तो पण राम, लक्ष्मणांसारखा साध्या वेशामध्ये आहे. तो पर्णकुडीतच राहतोय आणि ते जे त्याने उतरवून ठेवलेले सगळे अलंकार आहेत त्या पर्णकुडीमध्ये, तर त्याच्या अंगावर त्याने घेतलेलं जे उपरण आहे ते त्या दिव्यावर पडतं, त्याच्या भावविभोर अवस्थेमध्ये, आणि ते जळायला लागतं. आणि त्याच्यावरून त्याचे सगळे सुवर्ण, राजपुत्र आहे, तो राजा आहे, सगळे सोन्याचे अलंकार वितळायला लागतात.
आणि त्याच्या मुखातून रामाच्या गुणांचं वर्णन सातत्याने चालू आहे. राम 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 राम, दुसरं काही नको आहे त्याला. साक्षात सूर्य असणारा राम, त्याचं नामस्मरण, त्या अंगावरच्या उपण्याने घेतलेला पेट आणि त्या उपण्यामध्ये असलेले सगळे सुवर्णालंकार, उपण्याच्या जवळ असलेले सुवर्णालंकार त्या अग्नीने वितळतात आणि त्या वितळणाऱ्या सुवर्णामध्ये सुद्धा ते रामनाम शिरतं आणि त्या सुवर्णामधून ह्या राम लक्ष्मण सीतेच्या 3 मूर्ती उत्पन्न होतात. पादुका पहिल्या भरतानेच पूजल्या, पहिली तस्बीर चित्र भरतानेच काढलं, भरतानेच तिची प्रार्थना केली. आणि राम लक्ष्मण सीतेच्या मूर्ती सुद्धा पहिल्यांदा, आणि सुद्धा कशा, तर सुवर्णमूर्ती. कोणासाठी आणि कोणी उत्पन्न केल्या, तर भरतानेच उत्पन्न केल्या. तिसरी प्रतीकोपासना पण भरतानेच केली. आम्हाला काय काय भरताने दिलं मला सांगा. पादुका पूजन आम्हाला भरताने दिलं, तस्बिरीचं चित्रांचं आलेखन आणि पूजन आम्हाला भरताने दिलं, आमच्या इष्टदेवतेची मूर्ती आणि त्या मूर्तीचं पूजन आम्हाला आणि त्याची प्रार्थना पूजन सगळे उपचार आम्हाला भरताने दिले. ही तिसरी प्रतीकोपासना. ही मूर्ती ज्या क्षणी उत्पन्न होते त्या क्षणी भरताला अत्यंत आनंद होतो आणि भरत रामाचे, लक्ष्मणाचे, सीतेचे पाय सुरू लागतो. त्या स्पर्शामध्ये असीम आनंद आहे, पूर्ण शरणागती आहे. वेळा होतो भरत, अक्षरशः वेळा होतो. मी काय करू आणि काय नको असं त्याला वाटतं. आणि त्या 3 मूर्ती तो उचलतो, 3 मूर्ती तो उचलतो आणि आपल्या हृदयाशी धरतो की रामा तू माझा प्राण आहेस, माते जानकी तू माझी प्राण आहेस, लक्ष्मणा तू माझा प्राण आहेस. हे ज्या क्षणी तो उच्चारतो त्या क्षणी त्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा होते. मूर्ती आणि प्राणप्रतिष्ठित केलेली मूर्ती ह्या वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे चौथं प्रतीक म्हणजे प्राणप्रतिष्ठा केलेली मूर्ती, आम्ही ज्याला प्रतिष्ठापना केलेली मूर्ती म्हणतो, तीही आम्हाला कोणी दिली, तर भरतानेच दिली. कशी दिली? स्वतःचेच प्राण त्यांची प्रतिष्ठापना करून. म्हणून आजही आम्ही प्राणप्रतिष्ठा कशी करतो की आम्ही आमच्या हृदयावर हात धरतो, आम्ही प्राणायाम करतो, मग त्या देवाच्या हृदयाला स्पर्श करताना म्हणतो की माझे प्राण, तुझं जे चैतन्य माझ्यामध्ये प्राण म्हणू नये हे मी तुझ्या मूर्तीमध्ये स्थापन करतोय. आणि विसर्जनाच्या अगोदर ते प्राण परत आम्ही आमच्यामध्ये स्थापन करतो. ही दीक्षा आम्हाला कोणी दिली? भरताने दिली. मूर्तीही त्यानेच दिली आणि प्राणप्रतिष्ठा केलेली मूर्ती म्हणजे जिवंत मूर्तीही आम्हाला भरतानेच दिली. किती प्रचंड उपकार आहेत आमच्यावरती सांगा भरताचे. आणि ज्या क्षणी ती प्राणप्रतिष्ठित मूर्ती होते, जिवंत होते, ती ह्याच्याशी हसू खेळू लागते, ह्याच्याशी बोलू लागते. आणि त्याच क्षणाला, ज्या क्षणी ह्या 3 मूर्ती त्याशी जिवंत होऊन, प्राणप्रतिष्ठित होऊन बोलू लागतात, वागू लागतात, नाचू लागतात. आता भरताला काय मिळालेलं नाही मला सांगा? भरताला सगळं मिळालेलं आहे. आणि त्याच क्षणाला सर्वात सुंदर अशी अंतिम प्रतीकोपासना भरत करतो आणि ती म्हणजे की राम लक्ष्मण सीतेच्या ह्या मूर्तींना तो स्वतःच्या हृदयात विसर्जित करतो. आम्हाला वाटतं आम्ही गणपती विसर्जित केला म्हणजे बुडवला. मी तुम्हाला तो विनोदी नेहमी सांगतो, पण इथे भरताने विसर्जन कुठे केलंय? पहिल्यांदा मूर्ती केली, मग त्याची प्राणप्रतिष्ठा केली आणि मग विसर्जित केली. पण कुठे विसर्जित केली? स्वतःच्या हृदयात विसर्जित केली. 5वी प्रतीकोपासना कोणी दिली आम्हाला? भरतानेच दिली. पण त्याने बाह्य समुद्रात नाही विसर्जित केली, त्याने ती प्राणप्रतिष्ठित स्वतःच्या प्रेमाने, स्वतःच्या प्राणाने केली. स्वतःच्या प्रेमाने ती मूर्ती रेखली, स्वतःच्या प्राणाने तिला प्रतिष्ठित केलं आणि स्वतःच्या प्राणाने प्रतिष्ठित केलं त्या मूर्तीला स्वतःच्याच हृदयामध्ये कायमचं विसर्जित केलं. असा हा भरत. भरत म्हणजे खायची गोष्ट नाही राजानो. भरत म्हणजे भक्ते रतः. भक्तीमध्ये जो सदैव रत आहे तोच भरत. 5ही प्रकारच्या सर्वश्रेष्ठ प्रतीकोपासना आम्हाला कोणी दिल्या? त्या एकमेव अद्वितीय भरताने दिल्या. आम्ही फक्त जाणतो मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करायची आहे, मूर्ती बनवायची आहे. अरे मूर्ती घडवायची असतं, त्याचा मार्ग आम्हाला कोण दाखवतो? भरत दाखवतो. भरत, फक्त एकच भरत. म्हणजे त्याचं नावच म्हणजे भक्तीमध्ये रत असणारा तो भरत असा आहे.
आम्हाला राम पंचायतनामधला राम लक्ष्मण सीतेबरोबरचे हनुमंत आणि भरत दिसतात, पण आम्हाला भरताच्या चेहऱ्याकडे मॅक्झिमम क्षणभर बघितलं करून आम्ही बाजूला वळतो. अरे बघायचं त्याच्या तोंडाकडे मॅक्झिमम बघा, प्रेमाने, आदराने, पित्याच्या नजरेने. की आम्हाला सगळ्या मानव जमातीवर एवढे मोठे उपकार कोणी केले? तर त्या लक्ष्मणाचा शिष्य असणारा, लक्ष्मणाचा भाऊ असणाऱ्या भरताने केले. जी प्रतीक आज आमची जीव प्राण झालेली आहेत, ज्यांच्यामुळे आम्हाला आधार मिळतो, ज्यांच्यामुळे निराळीमुळे तीर्थक्षेत्र स्थापन झालेली आहेत, त्या सगळ्या प्रतीकोपासना आम्हाला कोणी दिल्या? त्या एकमेव अद्वितीय भरताने दिल्या. आणि असा भरत माझ्या कंठाचं रक्षण करो. कंठम भरत वंदितः. भरत ज्याला वंदन करतो तो राम माझ्या कंठाचं रक्षण करतो. का? कारण ह्या कंठातूनच नाम निघतं, ह्या कंठातूनच प्रार्थना निघते, ह्या कंठातूनच प्रेम व्यक्त होतं, ह्या कंठातूनच मंत्र निघतो, ह्या कंठातूनच प्रार्थना निघते, ह्या कंठातूनच संकल्प उच्चारला जातो, ह्या कंठातूनच हाक मारली जाते. सगळं काही या कंठामधून होतं. आणि मुख्य म्हणजे माझ्या विचारांचं प्रतीक जे शब्द, ते शब्द सुद्धा मी म्हटलं की माझं हे स्वरयंत्र म्हणजे माझा कंठच उच्चारतो. म्हणजे माझी भक्ती, माझे वेडेवाकडे बोल जे आहेत, माझं मागणं मी परमेश्वराकडे मागतो, ते उच्चारतं कोण? तर जे माझं स्वरयंत्र, तो माझा कंठ. त्याच ते सगळ्यात महत्त्वाचं प्रतीक जे मानवाला इतर प्राण्यांपासून वेगळं करतं, म्हणजे शब्द रूपी भावनांचं प्रतीक. मग आम्ही मानव त्या पशुपेक्षा किती श्रेष्ठ आहोत की आम्हाला ही शब्दरूपी प्रतीकं मिळाली आहेत. ते शब्दरूपी आमच्या भावनांचं प्रतीक उच्चारणारा कंठ आम्हाला दिलेला आहे. त्या कंठाचा स्वामी त्या भरताला करा राजानं. त्या भरताने कंठ कधीच चुकीच्या गोष्टीसाठी वापरला नाही. त्या भरताच्या कंठातून निघणारा प्रत्येक शब्द आज्ञा म्हणून पालन करा. आयुष्यात कल्याण होईल. मनापासून संत आहे. राम पंचायतनाकडे बघताना राम लक्ष्मण सीता जेवढे महत्त्वाचे तेवढेच हनुमंत आणि भरत महत्त्वाचा आहे, कधीही विसरू नका. आणि संपूर्ण प्रतीकोपासनामुळे आम्हाला दिलीच ह्या भरताने. आणि तो भरत जेव्हा आमच्या कंठाचा रक्षण करता होईल ना, तेव्हा तो ज्याला नमस्कार करतो, ज्याची प्रतीकोपासना करतो, तो राम आम्हाला प्राप्त होईल. मग पहिला नमस्कार आमचा भरताला राहू दे. तुलसी रामायणामध्ये तुलसीदासाने अत्यंत सुंदररित्या भरताला नमस्कार केला, बाकी कोणीही केलेलं नाही. आणि तुलसीदासाने जिवंतपणे रामायण बघितलं होतं, म्हणून घडणारी प्रत्येक घटना तो बघत होता. म्हणून दाखवणारा कोण होता? तर साक्षात हनुमंत. म्हणून त्याला भरताचं महत्त्व कळलं, म्हणून त्याने भरताची प्रार्थना केली. आणि इतकी सुंदर प्रार्थना केलेली आहे तुलसी रामायणामध्ये, खरंच वाचण्यायोग्य आहे. असा हा भरत. पण ही जी सगळं काही आम्हाला भगवंताची पूजा आम्ही करतो, ती कोणामुळे आम्ही करू शकतो? तर ह्या भरतामुळे करू शकतो. लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे आम्ही मानव म्हणून आमचं वेगळेपण जे आहे, त्या वेगळेपण म्हणजेच कंठ, त्याचा उपयोग मग कशासाठी केला पाहिजे? ह्या पंचप्रतिकांच्या उपासनांसाठी केला पाहिजे. पाचवी प्रतीकोपासना कठीण आहे, मला माहिती आहे. आम्ही गुरुजींना बोलून मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा करू शकू, पण आम्ही कुठल्याही गुरुजींना बोलून आमच्या हृदयात तिचं विसर्जन मात्र करू शकणार नाही. त्यासाठी आम्हाला संतच पाहिजे. त्या संतांच्या वाणीमध्ये मी गुंगून जातो ना, माझे अष्टभाव जेव्हा जागृत होतात, आम्ही जसा आहे तसा त्या भगवंताच्या पायासमोर उभा राहतो की तुझी इच्छा तीच खरी, तू म्हणतोस तेच खरं, तुझ्याशिवाय मला दुसरं काही नको. मला आई आहे, वडील आहे, बायको आहे, नवरा आहे, सगळे आहेत. माझ्या प्रत्येक कर्तव्य नीट पार पडणारे, चुकणार नाही. पण ते सगळे सुद्धा मला तूच दिलेस, म्हणून पहिला तू, मग बाकी सगळे. तू माझा आणि मी तुझा. तुझ्यापेक्षा अधिक गोड मला काही नाही. उद्या मला विचारलं की तू हवास आणि बाकीचं सगळं काही हवं, तर माझी म्हणण्याची ताकद पाहिजे, माझं बाकीचं सगळं घेऊन जा परमेश्वरा, पण तू माझ्याकडे राहा. हे सांगण्याची माझी तयारी असते ना, तेव्हाच अष्टभाव जागृत होतात. नुसतं डोळ्यातून पाणी येणं म्हणजे अष्टभाव जागृत होणं नाही, की खरोखरच महासापतींचं उदाहरण आम्हाला माहिती आहे. भावांची आज्ञा आहे की माझा देह सांभाळ,
3 दिवस मी ब्रह्मरंध्री प्राण लावून बसलेलो आहे. तू माझ्या देहाचा जतन कर. बाबांचं मस्तक मांडीवर घेऊन म्हाळसापती बसलाय आणि त्याच क्षणाला अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेल्या घरातून काही तासानंतर जोरात किंकाळी ऐकू येते. म्हाळसापतींची पत्नी रडत असते. म्हाळसापतींचा त्यावेळी असणारा एकुलता एक पुत्र 3 वर्षाचा मार्तंड हा त्याच्यानंतर झालेला पुत्र आहे. तो यावेळेस एकमेव असलेला पुत्र एकाएकी त्याचं निधन होतं. एकच मुलगा आहे तोपर्यंत. 2 मुली आहेत आणि 1 मुलगा आहे. 3 वर्षाचं बाळ आहे. पत्नी आकांत करते. छोटंसं खेडेगाव आहे. किती छोडकं अंतर. त्या काळामध्ये काही नव्हतं. तिचा आकांत म्हाळसापती ऐकतो. डोळे मिटून घेतो शांतपणे आणि साईच्याच नामस्मरणामध्ये स्वतःच्याच कानांमध्ये ते नाम एवढं भरून टाकतो. काय त्याला दुःख झालं नसेल? त्याला वाटलं नसेल की जाऊन आपल्या पत्नीचं शोक निवारण करायला हवं? त्याला वाटलं नसेल की त्या बाळाला मूठ माती कोण देईल? सगळ्या गोष्टी एका क्षणात कापून शांतपणे फक्त त्या साईच्या देहाचं जतन करीत तो बसला. आणि सगळे लोक त्याला सांगतात, तरी तुझा मुलगा मेलाय, इकडे तुझा साईबाबा पण मेलाय, उचलून ह्याला पुरायला पाहिजे. म्हाळसापती म्हणतो, माझा मुलगा ज्याचा होता त्याने नेला. शेवटी आम्ही येणारे प्रत्येक घर आज ना उद्या जाणारच असतो. त्याची गणती कुठे आणि कशासाठी ठेवायची? पण माझा देव आलाय आणि तो सांगून मला गेलाय की मी 3 दिवसांनी परत येणार आहे. हा करंटेपणा माझ्याकडून होणार नाही. त्याला गावचा कुलकर्णी विचारतो, 3 दिवसांनी बाबा उठला नाही तर काय करशील? 3 दिवसांनी बाबा उठला नाही तर काय करशील? त्या म्हाळसापतींनी दिलेलं उत्तर खूप सुंदर आहे. माझ्या बाबाचा शब्द कधीच खोटा ठरणार नाही. पण तीच जर बाबाची इच्छा असेल तर कुलकर्ण्या तुला एक सांगतो की बाबाची आज्ञा आहे की मी परत येईपर्यंत माझ्या देहाचं जतन करत बस. मग बाबाच्या देहाबरोबर मी स्वतःला पण पुरून घेईन, हे लक्षात ठेव. ही ताकद आहे. राम लक्ष्मण सीतेच्या मूर्ती स्वराच्या हृदयात विसर्जित करू शकतात फक्त हनुमंत आणि भरत, हे आम्हाला कळलं पाहिजे. म्हाळसापतीने करून दाखवलं. किंवा ह्या बाबाचा शब्द आहे तो शेवटचा शब्द माझ्यासाठी ऑर्डर आहे. जर तुम्ही बाबाची बॉडी पुरणार असाल तर त्याच्या बॉडीबरोबर तुम्हाला मला पण पुरलंच पाहिजे. मी मला स्वतःला पुरून घेईन. कोण कोणाची बायको आणि कोण कोणाचा मुलगा आणि कोण कोणाचा देह, माझा फक्त एक तो साई, बाकी दुसरं कोणी नाही. कडक भक्त आहेत. म्हणून आम्ही शिर्डीच्या पहिल्या रथयात्रेमध्ये गजर केला होता. दीक्षित, श्यामा, हेमाड, बायजाबाई, नाना, गणू, मेघश्याम ह्यांची वाट पुसता पुसता मिळेल आम्हा साईराम. मला त्या लोकांनी विचारलं, बापू तुम्ही तर नेहमी सध्या म्हाळसापती श्रेष्ठ भक्त, मग म्हाळसापतीचं नाव ह्या गजरामध्ये का नाही? म्हटलं, वेड्यानो, ह्यांची वाट म्हणजेच म्हाळसापती. कोणी भक्त आहे परमेश्वराचा त्याला ह्या म्हाळसापतीच्या मार्गावरूनच चालायला हवं. दुसऱ्या कुठल्याही मार्गावरून चालून मला काहीही मिळू शकत नाही. ज्ञानाची 2 ग्रंथ वाचले म्हणून मला अक्कल आले असं समजू नका. तुकारामाशी त्या म्हाळसापतीशी वाद घालण्यासाठी बरेच जण पुढे आले की मी आध्यात्मिक ग्रंथ वाचले, मी तुमच्याशी वाद घालतो. त्यांना बुद्धिभ्रंश झाला, बुद्धिभ्रम झाला, वेड लागलं. लक्षात ठेवा. रामेश्वर पंतांच्या अंगाची आग झाली. इंद्रायणीमध्ये बुडवून सुद्धा त्यांच्या शरीराचा दाह थांबला नाही. तुकारामाचा हात फिरला तेव्हाच थांबला. आम्हाला कळलं पाहिजे. शब्दभ्रम आणि शब्दब्रह्म यामध्ये फरक आहे. म्हाळसापतीचं शिक्षण झालेलं नसेल, त्याने कुठलाही ग्रंथ वाचला नसेल, परंतु त्याचं ज्ञान आणि त्याचा अधिकार, त्याच्या कणाची पण तुलना इतरांनी 200 ग्रंथ वाचून पाठ करून पण होणार नाही, हे आम्हाला नीटपणे कळलं पाहिजे. म्हाळसापती हीच वाट आहे साईंकडे जाण्याची. तुकाराम हीच वाट आहे त्या विठ्ठलापर्यंत जाण्याची, हे आम्हाला नीटपणे कळलं पाहिजे. आणि तो त्या वाटेचा दिग्दर्शक आहे तो भरत. प्रत्येक प्रतीक हे त्या भरतानेच पहिल्यांदा सिद्ध केलं, हे आम्हाला कळलं पाहिजे. आणि म्हणून परमेश्वराने आम्हाला जे जन्मजात प्रतीक दिलं आहे, म्हणजे आमच्या भावनांचं प्रतीक, अमूर्त असणाऱ्या भावना मूर्त करणारं प्रतीक म्हणजे शब्द, त्यांचा स्वामी भरत असला पाहिजे, हे लक्षात ठेवा. जोपर्यंत माझ्या वाणीचा स्वामी भरत राहतो, मी भरताच्या मार्गाने ह्या प्रतीकांची उपासना करतो आणि ध्येय भरताचंच ठेवतो,
की ह्या भगवंताची मूर्ती मी माझ्या हृदयातच शेवटी विसर्जित करीन, तो जिंकला. तो जिंकला. बाकी सगळे जयापासून खूप लांब असणार हे लक्षात ठेव. हे मला जर माझ्या राम लक्ष्मण सीतेला माझ्या हृदयात विसर्जित करायचं आहे, तर तो हनुमंत आणि भरत रामपंचायतांमधले मला न नमस्कारून चालणार नाहीत. आणि नुसता नमस्कार करून पण चालणार नाहीत, ते उतरायला हवेत. त्यासाठी बुधकोशी ऋषी मला सांगतो की कंठम भरत वंदितः, वंदन भक्ती अर्चन भक्ती. वंदन भक्ती आम्हाला शिकवली ती भरताने शिकवली. कारण वंदन करायचं कशाला? वंदन कशाला ते करावं लागतं. म्हणजेच वंदन ज्याला करायचं ते आधी सिद्ध करावं लागतं. आई वडील आहेत तर मी त्यांना वंदन करीन, नसेल त्यांच्या फोटोला नमस्कार करीन, डोळे बंद करून मी त्यांच्या मनोमय प्रतिभेला वंदन करीन. पण आईबाप नसतील तर मी कोणाला नमस्कार करणार? आई वडील नाहीतच आहेत, मला माहीतच आहे माझी आई कोण, माझे वडील कोण. जन्मतः मला कोणी टाकून दिलं, मी कोणाला नमस्कार करणार? ज्याने मला वाढवलं त्याला. म्हणजे कोणतरी असायला पाहिजे नमस्कार करण्यासाठी. वंदन भक्ती करण्यासाठी वंदन स्वीकारणारा कोणतरी असावा लागतो आणि त्या योग्यतेचा असावा लागतो. हे कंठम भरत वंदिता म्हणजे काय? की वंदन भक्तीचा आचार्य कोण? तर भरत. हे आम्हाला कळलं पाहिजे. भरत भेट हा शब्द आम्ही वापरतो, त्या नावाचं पिक्चर पण निघालेलं आहे. साई चरित्रामध्ये हेमाडपंत एक शब्द वापरतात. पहिलं सांगितलं दर्शन कसं झालं? धूळभेट झाली. हेमाडपंत पहिल्यांदा शिर्डीला गेले, वाड्यामध्ये जाऊन बसले होते. एवढ्यात कोणतरी सांगितलं, चला चला लवकर चला, बाबा वाड्याच्या कोपऱ्यापाशी आलेले आहेत. सगळी मंडळी धावत जातात. आम्ही वर्णन वाचलेलं आहे. आणि तिकडेच हेमाडपंत बाबांचं रूप बघून आश्चर्यचकित होतात. अरे ज्याला शोधत होतो तो भगवंत माझ्यासमोर उभा आहे, माझा परमात्मा माझ्यासमोर उभा आहे. आणि त्या धुळीमध्ये स्वतःच्या ब्राह्मणत्वाची, सोवळ्याची, मॅजिस्ट्रेट असल्याची, न्यायाधीश असल्याची कसलीही मूर्वत न बाळगता त्या धुळीमध्ये बाबांच्या पायावर लोळण घेतात. तुझी धूळ हेच आम्हाला सर्वात श्रेष्ठ गोष्ट आहे. तुझ्या चरणांची धूळ हीच आमच्यासाठी सगळ्यात पवित्र गोष्ट आहे. सगळं अंग त्या पाय धुळीने माखून घेतात. ती धूळ भेट ही भरत भेट आहे. कारण रामाला भेटायला जेव्हा भरत तिकडे जातो पंचवटीमध्ये, तेव्हा भरत रामाला बघून असाच पहिल्यांदा लोळलेला आहे. असाच. असंच वंदन त्याने केलंय. तेच वंदन हेमाडपंत करतात. म्हणून साई सचरित्रासारखा अजरामर अप्रतिम अपौरुषेय ग्रंथ निर्माण होतो. मी एवढा मोठा मॅजिस्ट्रेट आहे, काय मान होता हेमाडपंतांना तुम्हाला माहीत नाही. त्या काळामध्ये भारतीय मनुष्य एवढ्या मोठ्या मॅजिस्ट्रेटच्या पदाला पोहोचणारा ही खायची गोष्ट नव्हती. वांद्र्यासारख्या वस्तीमध्ये स्वतःचा बंगला असणं ही काही लहान सहान गोष्ट नव्हती. हे आम्हाला कळलं पाहिजे. आणि अशी व्यक्ती स्वतःचा मान, सन्मान, मोठेपण सगळं विसरून जाऊन आजूबाजूला कसलाही विचार न करता, कोणी काही माहिती जास्त दिली, नानासाहेब चांदोरकरांची 2 वाक्य, उलट इतर लोकांनी काय काय भलतंच त्यांना सांगितलेलं आहे की हे मुसलमान आहेत, हे दक्षिणा मागतात, अमुक तमुक, हे कांदा खातात, हे लसूण खातात, सगळं सांगितलेलं आहे. हे सगळं ऐकलेलं असून सुद्धा हेमाडपंत एका क्षणात त्या भरत भेटीचा आनंद उपभोगतात. अष्टभाव जागृत होतात आणि म्हणून कायमचे त्या साईंचे होतात. कायमचे साईंचे होऊन जातात. कायमचे. आणि म्हणूनच 52वा अध्याय लिहिल्यानंतर ते त्या 52व्या अध्यायाची समाप्ती पण लिहू शकत नाहीत. अवतरणिका म्हणजे 53 अध्याय ते काय लिहिणार? शेवटचे यांची अक्षरच काय आहेत? कोणाला आठवत्या शेवटच्या ओळी साईचरित्रातल्या? ठेवी तो मस्तक आणि लेखणी दोन्ही तुझ्या चरणांवर ठेवते साईनाथा. संपलं. समाप्ती हीच की तुझ्या चरणांवर माझं मस्तक म्हणजे माझे प्राण आणि माझी लेखणी म्हणजे माझं कर्म सगळं तुझ्या चरणात गेलं. म्हणून त्या 52व्या अध्यायाचे समाप्तीचे श्लोक त्याने लिहिले नाहीत. समाप्ती जीवनाचीच केली त्याने. तो ग्रंथ झालेला बघायला पण ते मागे उरले नाहीत, कारण ते कष्ट होते. त्यांना कायम साई चरित्र राहायचं होतं. साई चरित्र त्यांना संपवायचं नव्हतं. त्यांना साई स्वराच्या हृदयात विसर्जित करायचा होता. तीच गोष्ट स्वामी समर्थांच्या चरित्राबाबतीमध्ये पण घडते. वामनबुवा वामोरीकर श्रेष्ठ स्वामी भक्त स्वामींचं चरित्र लिहायला घेतात आणि असंच अवतरणिका लिहिण्याच्या अगोदर तेही आपला देह विलीन करून टाकतात. का?
हे देह नाही विलीन करत, हे स्वतःमध्ये त्यांच्या त्यांच्या भगवंताच्या रूपाला विसर्जित करतात, एकरूप होऊन जातात त्या भगवंताच्या चरणाशी. आणि ह्या सगळ्यांना शिकवणारा, मार्ग दाखवणारा भरत आहे की वंदन भक्ती कशी करावी. चरणांशी लोळलं पाहिजे, लोळलं पाहिजे. ती चरण धुळीत लोळण्याचं सुख राजानो खरंच अनुभवा, मनापासून सांगतो अनुभवा. चिखलात आयुष्यभर लोळलोच, नानाविध संकटांच्या दलदलीमध्ये रुतलोच. विकारांच्या चिखलात जो रुततो तोच संकटांच्या दलदलीत पुढे जाऊन पोचतो, हे आम्हाला कळलं पाहिजे. पण ही दलदल किंवा चिखल नसते, त्याच भागाला धूळ म्हणतात, हे लक्षात घ्या. चिखल आणि दलदल म्हणजे धूळ नव्हे, आणि धूळ आहे म्हणजे चिखल आणि दलदल नव्हे. म्हणजे जिकडे या भगवंताच्या चरणांची धूळ आहे तिकडे चुकींचा चिखल आणि संकटांची दलदल असू शकत नाही, हा साधा शहाणपणा स्वीकारा. म्हणून आम्हाला त्या भगवंताच्या चरणधुळीमध्ये लोळून घ्यायला पाहिजे, माखून घ्यायला पाहिजे. आम्ही लोटांगण घालताना उपचार नसले पाहिजेत, कवायत नसली पाहिजे, आमची ती भावना असली पाहिजे की धूळ त्याच्या चरणांची धूळ आहे, ह्या धुळीने मी अख्खा माखून घेतोय, अंतर्बाह्य माखून घेतोय. असं आमचं लोटांगण झालं पाहिजे. एक ना एक दिवस त्या हेमाडपंतांसारखा नमस्कार मला घालता येऊ दे. त्यांनी पहिल्या भेटीत घातला का, त्यांचं पूर्व अर्जित खूप मोठं होतं, मला 100व्या भेटीत तरी घालता येऊ दे. बाकी माझ्या अजून काय मोठं पुण्य घडेल मला माहीत नाही, पण कमीत कमी हेमाडपंतांनी मला जो मार्ग दाखवून दिला, भरताने जो मार्ग सिद्ध केला, ज्या मार्गाने हा हनुमंत आणि विभीषण चिरंजीव झाले, तो धूळ भेटीचा मार्ग मला स्वीकारला पाहिजे. विभीषण पण काय करतो आम्ही तेच बघतो की तो आल्या आल्या रामाकडे बघत राहतो. नयना आनंद जो दान के दाता, त्या दोघांना बघतो, राम लक्ष्मणांना नयनांना आनंद देणाऱ्या, आणि धीर धरून शब्द उच्चारतो. त्याला बोलता येते पण धीर धरतो, सगळं धैर्य एकवटतो आणि शब्द बोलतो, शरण जातो आणि त्याच्या चरण पकडतो, चरण धुळीत लोळतो. तो विभीषणही चिरंजीव झाला. ज्या लंकेचं राज्य मिळवण्यासाठी रावणाला तपश्चर्या करावी लागली आणि 10 शिरं कापून द्यावी लागली, ते लंकेचं अवघं राज्यच नव्हे तर अधिक खूप काही मोठं त्या राज्याबरोबरच असं रामाने त्या विभीषणाला फक्त त्याच्या पायावर डोकं ठेवल्याने दिलं. हा फरक आम्हाला कळला पाहिजे की रावणाला लंकेचं राज्य मिळवण्यासाठी किती कष्ट करावे लागले, घोर तपश्चर्या आणि 10 शिरं कापून घ्यावी लागली. तर विभीषणाला फक्त रामाच्या चरणांवर ते मस्तक ठेवावं लागलं. हा फरक आहे विभीषण आणि रावणामधला. शिव आणि रामामध्ये काही फरक नाही, ते तेच आहे. फरक आहे तो विभीषणामध्ये आणि रावणामध्ये, वाईट मार्ग वापरणाऱ्यामध्ये आणि चांगला मार्ग वापरणाऱ्याकडे, खऱ्याखुऱ्या भक्ताकडे आणि खोट्या दांभिक भक्तामध्ये. दांभिक भक्ताला स्वतःचं शिर कापून घेऊन नानाविध गोष्टी करत बसावं लागतं, त्याला सुद्धा किती सहस्र वर्ष लागली. विभीषणाने फक्त त्याच्या चरणांवर मस्तक ठेवलं, ती धूळभेट घेतली आणि रावणाला जे प्राप्त झालं ते लंकेचं राज्य तर त्याला मिळालंच, पण याच्यापेक्षाही मोठं म्हणजे तर रावण मारला गेला, विभीषण चिरंजीव झाला. रावणाला आजही आम्ही शत्रूच मानतो, मित्र मानत नाही. विभीषणाला आम्ही आमचा आदर्श मानतो. रामाच्या चरणांवर मस्तक, फक्त मस्तक ठेवण्याचा या धूळ भेटीचा परिणाम बघा, आम्हाला कळला पाहिजे हा तरी. आणि हा धूळ भेटीचा मार्ग दाखवणारा तो भरत, म्हणूनच आम्हाला वंदन भक्ती शिकवतो. आणि म्हणूनच कंठाचं रक्षण कोण करो तर वंदन भक्तीचा आचार्य भरत. कंठम भरत वंदिता. हरिओम.